नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये 526 जागांसाठी या ठिकाणी कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे। यामध्ये सब इन्स्पेक्टर असेल, हेड कॉन्स्टेबल असेल किंवा कॉन्स्टेबलची पदे भरली जाणार आहेत। कमीत कमी 10वी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही या ठिकाणी एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। वेतन तुम्हाला कमीत कमी या ठिकाणी 21,700 ते 69,100 या पे स्केलमध्ये मिळत आहे। यामध्ये SC ST एक्स सर्व्हिसमॅन किंवा महिला कॅन्डिडेट असाल तर अर्ज करण्यासाठी फी नाही आहे। ऑनलाईन अप्लाय करताना तुम्हाला फी भरायची गरज नाही। विदाउट ऍप्लिकेशन फी तुम्ही अर्ज करू शकता। आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचा अपडेट घेणार आहोत। त्याबद्दल मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नसाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा। जॉब रिलेटेड डेली अपडेट करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स अर्थात ITBP मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। ही जी रिक्रुटमेंट आहे ती अर्थात ही जी डिपार्टमेंट आहे ती मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येतं। त्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी तुम्हाला करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध होत आहे। बघूया आपण वॅकन्सीची माहिती घेऊया, कोणकोणत्या वॅकन्सी आहेत ज्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता। तर पहिलं तर बघा, सब इन्स्पेक्टरची पदे आहे, ज्यामध्ये मेल आणि फिमेलसाठी वेगवेगळ्या जागा त्यांनी दिलेल्या आहेत। टोटल 92 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत। कॅटेगरी वाईज जे विश्लेषण आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। त्यानंतर बघा, हेड कॉन्स्टेबलच्या अगेन मेल आणि फिमेल जागांचे टोटल 383 जागांसाठी मित्रांनो ही रिक्रुटमेंट होत आहे। याही जागा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। कॅटेगरी वाईज जे विश्लेषण दिलेलं आहे ते तुम्हाला पाहता येतील। हेड कॉन्स्टेबलच्या सर्वात जास्त जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत। आणि जे पद लास्ट आहे ते कॉन्स्टेबलचं, त्यामध्ये सुद्धा मेल फिमेल यांच्या टोटल 51 जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे। यामध्ये सुद्धा जे कॅटेगरी विश्लेषण आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। एक गोष्ट जर तुम्ही लक्षात घेतली असेल तर जे डिपार्टमेंट असणार आहे किंवा जे तुमचे एक्सपर्टीज असणार आहे ते टेलिकॉम रिलेटेड असणार आहे किंवा टेलिकम्युनिकेशन रिलेटेड असणार आहे। त्यामुळे सर्व पदे ही टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटमध्ये ITBPच्या या ठिकाणी भरली जात आहेत। पुढे आपण बघूया यासाठी लागणारं क्वालिफिकेशन कशा प्रकारे असणार आहे। त्याच्या अगोदर बघा, पे स्केल आणि अदर अलाउन्स तुम्हाला कशा प्रकारचे मिळत आहेत। सर्व पदांसाठी 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला सॅलरी मिळत आहे, ज्यामध्ये सब इन्स्पेक्टर टेलिकम्युनिकेशन 35,400 1,12,400 पे स्केल आहे। हेड कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन 25,500 81,100 पे स्केल आहे। कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन 21,700 ते 69,100 पे स्केल तुम्हाला पाहायला मिळत आहे। या व्यतिरिक्त जे काही तुम्हाला डिअरनेस अलाउन्स असेल, रेशन मनी असेल, स्पेशल कंपल्सरी अलाउन्स असेल, फ्री अकॉमोडेशन और HRA, ट्रान्सपोर्ट अलाउन्स, लीज ट्रॅव्हल कन्सेशन, फ्री मेडिकल फॅसिलिटीज, या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहेत। त्यामुळे सॅलरी आणि बेनिफिट चांगले असणार आहेत, त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे। पुढे बघा, या ठिकाणी मित्रांनो यासाठी लागणारे एज्युकेशन क्वालिफिकेशन कशा प्रकारे असेल तर पदासाठी पहिल्या पदासाठी सब इन्स्पेक्टर टेलिकम्युनिकेशनच्या बॅचलर डिग्री इन सायन्स विथ फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स और इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी और कॉम्प्युटर सायन्स और इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन और इलेक्ट्रॉनिक्स असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। यामध्ये बॅचलर इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन असेल, BE असेल किंवा असोसिएट मेंबर ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ ENTC मधून तुम्ही काय केलेलं असेल तरी तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो अर्ज करता येणार आहे। थोडक्यात या स्पेसिफिक क्वालिफिकेशन मध्ये तुम्हाला तुमची डिग्री असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी। हेड कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशनसाठी बघा, 12वी उत्तीर्ण विथ फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स हॅव्हिंग ॲग्रिगेट ऑफ 45% मार्क्स असं त्यांनी सांगितलं आहे, किंवा 10 क्लास पास फ्रॉम रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट आणि त्यानंतर तुमचा ITI झालेला असेल इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकलमध्ये तरी अप्लाय करू शकता, किंवा 10वी उत्तीर्ण तुम्ही PCM विथ 3 इयर्स डिप्लोमा तुमचा ENTC मध्ये झालेला असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन मध्ये झालेला असेल तरी तुम्हाला अर्ज करता येणार आहे हेड कॉन्स्टेबल पदासाठी। आणि जे लास्टचं पद आहे त्यासाठी कॉन्स्टेबलसाठी 10वी उत्तीर्ण फक्त कॅरेक्टर त्यांनी मागितला आहे। याच्या व्यतिरिक्त दुसरा कॅरेक्टर मागितलेला नाही। डिझायरेबलमध्ये डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट असेल तर चांगली गोष्ट आहे, मात्र नसेल तरी तुम्ही फक्त 10वी उत्तीर्णवर या पदासाठी अर्ज करू शकता। आता या ठिकाणी आणखीन गोष्टी म्हणजे इन्सेंटिव्ह बोनस तुम्हाला मिळणार आहे जर तुमचं क्वालिफिकेशन हे कन्सर्न डिपार्टमेंटमध्ये असेल जे टेलिकम्युनिकेशन रिलेटेड आहे तर तुम्हाला 5 मार्क, जर डिप्लोमा असेल तुमचा टेलिकम्युनिकेशन रिलेटेडमध्ये तर 3 मार्क आणि ITI सर्टिफिकेट असेल रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये तुम्हाला ॲडिशनल 2 मार्क्स या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। पुढे बघा, या ठिकाणी मित्रांनो एज कशा प्रकारे राहणार आहे तर पहिल्या 2 पदांसाठी जे असणार ते 25 वर्ष एज लिमिट मॅक्स राहणार आहे। ओपनसाठी जन्म तुमचा कोणत्या डेट्समध्ये पाहिजे हे त्यांनी मेन्शन केलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता। कॉन्स्टेबलसाठी 18 ते 23 वर्षापर्यंत एज लिमिट तुमचं असणे आवश्यक आहे। अर्थात या ठिकाणी अगेन तुमचं एज लिमिट जे आहे ते कोणकोणत्या डेट्समध्ये असणे आवश्यक आहे हे त्यांनी मेन्शन केलेलं आहे। यामध्ये आणखीन एक गोष्ट म्हणजे यासाठी SC ST ला 5 वर्ष, OBC ला 3 वर्ष, एक्स सर्व्हिसमॅनला अगेन कॅटेगरी वाईज एज रिलॅक्सेशन मिळत आहे, ते तुम्ही पाहू शकता। चिल्ड्रन अँड डिपेंडेंट ऑफ विक्टिम्स किल इन 1984 राईट्स, गव्हर्नमेंट सर्वंट यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू आहे। पुढे बघा, यासाठी ऍप्लिकेशन फी अँड मोड ऑफ पेमेंट यासाठी तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचा मित्रांनो। सब इन्स्पेक्टर पदासाठी 200 रुपये फॉर्म फी राहील। हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबलला 100 रुपये फॉर्म फी राहील, ओपन OBC ला फक्त। यामध्ये जर तुम्ही शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, एक्स सर्व्हिसमॅन किंवा फिमेल असाल तर तुम्हाला एक्झाम केलेला आहे, कोणतीही फी भरायची गरज नाही आहे। यासाठी महत्त्वाचे डेट्स बघून घ्या, 15 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचा आहे।
recruitment.itbppolice.nic.in वेबसाईटवर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. मात्र नक्कीच एक चांगली संधी आहे, तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. यासाठी रिक्रुटमेंट प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे याबाबतची माहिती ही ऑलरेडी नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे, ती तुम्ही पाहून घेऊ शकाल. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.